राज्यामध्ये विक्रमी मताधिक्यानं भाजप महायुतीचं सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली। मात्र आता वेध लागलेले आहेत ते मंत्रिमंडळ विस्ताराचे। सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण जर विचार केला तर मागच्या 5 वर्षामध्ये दोन्ही सरकारांच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर सोलापूरला स्थानिक पालकमंत्री भेटलेला नव्हता आणि त्याचेच पडसाद सोलापूरमध्ये सध्या उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मी सध्या उभा आहे सोलापूरमधील बाळीवेस चौकामध्ये आणि आपण या ठिकाणी बघू शकतोय की मुख्यमंत्र्यांना एक पत्रच या ठिकाणी लिहिलं गेलं आहे आणि त्याचे फ्लेक्स जे आहेत ते सोलापूरमधील चौकामध्ये लावलेले गेलेले आहेत। खरं तर याचा आशय जर आपण बघितला तर आदरणीय माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वी यंदा सोलापूरचा पालकमंत्री हा सोलापूरचाच पाहिजे, बाहेरचा पालकमंत्री नको, अशी सोलापूरकरांची मनापासून इच्छा। अशा पद्धतीचं राजशेखर कंदलगावकर या एका सोलापूरकरानं जाहीर पत्रच माननीय मुख्यमंत्र्याला लिहिलेलं आहे। मागच्या 5 वर्षामध्ये आपण जर विचार केला तर दिलीप वळसे पाटील असतील, जितेंद्र आव्हाड असतील, विखे पाटील असतील किंवा दत्तामामा भरणे असतील आणि शेवटी चंद्रकांत पाटील या बाहेरच्या पालकमंत्र्यांनी सोलापूरचं पालकत्व स्वीकारलेलं होतं। मात्र यंदा सोलापूर जिल्ह्यामधून 11 मतदारसंघापैकी तब्बल 5 मतदारसंघामध्ये भाजपला मताधिक्य त्या ठिकाणी मिळालेलं आणि तब्बल 5 आमदार हे विधिमंडळामध्ये सोलापूरकरांनी पाठवलेले आहेत। त्यामुळे यंदा सोलापूरचा पालकमंत्री हा स्थानिक असावा यासाठी जोर लावतानाचं चित्र आपल्याला सोलापूरमध्ये पाहायला मिळतंय। कॅमेरामन संतोष शिवशेख विश्वभूषण लिमय, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।